आणि यानंतर एक मोठी अपडेट आहे। अशोक खरातला 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। 5व्या गुन्ह्यामध्ये खरातची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट। पुन्हा एकदा अशोक खरातची पोलीस कोठडी वाढलेली आहे। त्याचा पिच्छा काय सोडत नाहीयेत पोलीस। पुन्हा एकदा त्याला 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, पुन्हा एकदा याची रवानगी जी आहे ती पोलीस कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, 5व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला आणखीन एकदा 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने सुनावलेली आहे। कालच 4थ्या गुन्ह्यांमध्ये अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आणखीन एकदा 5व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला ताबा मिळावा यासाठी एसआयटी कडून न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलेला होता आणि याच अर्जावरती आज सुनावणी झाली आणि दोन्ही वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने अशोक खरातला जो 5वा गुन्हा आहे त्या 5व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी दिलेली आहे। हा 5वा गुन्हा देखील महिला अत्याचारवरतीच आहे। विशेष म्हणजे महिला ही विधवा होती। या महिलेसोबत देखील वेगवेगळे धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेसोबत अश्लील कृत्य केलं आणि त्याच पद्धतीने महिलेसोबत शारीरिक संबंध केले। अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। मी शंकराचा अवतार आहे, माझ्यासोबत शारीरिक संबंध केल्यावरती सगळ्या अडचणी दूर होतील आणि त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळे हे कारण सांगून या महिलेसोबत या अशोक खरातने अत्याचार केले आणि म्हणून या सगळ्या संदर्भात तपास करायचा आहे आणि त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आणि त्याच पद्धतीने आरोपींच्या वकिलांनी सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यावरती युक्तिवाद केला। पण माननीय न्यायालयाने हे सगळे युक्तिवाद ऐकल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते अशोक खरातला हे दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने मागच्या काही दिवसांपासून अशोक खरातला खांद्याचा त्रास होतोय आणि त्यामुळे एका न्यूरो सर्जनकडे अशोक खरातला घेऊन जावं अशा पद्धतीची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली आणि त्याही संदर्भात न्यायालयाने डॉक्टरांना दाखवा अशा पद्धतीचे सूचना जे आहेत ते एकूणच एसआयटीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। पण एकूणच 5व्या गुन्ह्यामध्ये आज अशोक खरातला हे 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिल्याचं बघायला मिळालं। पण किरण, या सगळ्या संदर्भामध्ये नेमका आज कोर्टामध्ये सुद्धा युक्तिवाद पार पडलेला आहे। काय घडलं होतं एकंदरीत कोर्टामध्ये आज? 5वा गुन्हा जो आहे तोही महिला अत्याचार संदर्भाचा आहे। एक विधवा महिला आहे, या महिलेला या अशोक खरातने फसवलेला आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून करण्यात आला आणि हे फसवत असताना मी शंकराचा अवतार आहे, हे धार्मिक विधी करावा लागेल, माझ्यासोबत शारीरिक संबंध करावा लागेल आणि तरच अडचणी दूर होतील अशा पद्धतीचं जे आहे या अशोक खरातने महिलेला सांगितलं। महिलेने आधी नकार दिला आणि त्यानंतर अशोक खरातने तुझे मुलांना सर्पदंश होईल, ते वारतील अशा पद्धतीची जी धमकी आहे, भीती आहे ते अशोक खरातने या महिलेला दाखवलं आणि त्यानंतर महिलेसोबत अत्याचार केला आणि त्याच संदर्भात हे सगळं तपास करायचं आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून एकूणच करण्यात आला आणि हे सगळं ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने अशोक खरातला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचं बघायला मिळत आहे। हो, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।